मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभाग भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते, अर्थात मंत्री चषक पाहायला मिळतोय. 26 जानेवारी निमित्त या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. आपण दुपारच्या सत्रामध्ये प्रवेश करतोय मित्रांनो. या टुर्नामेंटमध्ये 16 संघाने प्रवेश घेतला आहे. पहिला सामना झाला होता तो म्हणजे वालन बुद्रुक बी वर्सेस सोलमकोड. यांच्यामध्ये सोलमकोड संघ सहज विजय मिळवतोय आणि वालन बुद्रुक बी संघाचं इथं मात्र आव्हान संपुष्टात येतंय. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानावरती चालू असलेला सामना. 93 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज, फिरकी गोलंदाज प्रफुल्ल पोटे आणि पहिलाच चेंडू पाठवला, सीमा पार, येतोय षटकार. ब्लॉक केला होता, मात्र प्रफुल्ल पोटेने एक चतुराने चेंडू खेळून काढते कार्पेटच्या साहाय्याने एका धावेसाठी. आता मात्र स्ट्राईकला जातोय तो म्हणजे कालगुडे. प्रफुल्ल आणि ओमकारची जोडी. इथं मात्र आखोडे टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल प्रेक्षक दीर्घामध्ये, बिना तिकीट हवाई सफर, येतोय षटकार. षटक अर्थात हाणामारीचं षटक मानलं जातं. 4 ओव्हरचा सामना, त्यामध्ये एक षटक. इथं मात्र पॉवर प्लेचा त्याचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला जातो म्हणजे प्रफुल्ल. पुन्हा एकदा आखोडप्याचा चेंडू, चेंडू येतोय स्टेजला, सलामी देतोय, मान्यवरांना सलामी देतोय. चेंडू जाईल वल बाउन्स, चौकार. नाही ते म्हणजे गोलंदाजावरती चांगल्या पद्धतीचा हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा सुलोर पद्धतीचा चेंडू, पुन्हा भिडतोय. फटकेबाजी. धावसंख्येकडे बोलूया. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावरती हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. एक स्पिनर गोलंदाज, पुन्हा एकदा चेंडूला पाठवला जातोय मैदानाच्या बाहेर, येतोय कालगुड्याच्या माध्यमातून वालंग बुद्रुक गावचे दोन्ही सुपुत्र इथं मात्र पाहायला मिळत आहेत. भूमिपुत्र प्रीमियर लीग झाली होती, त्याच्यामध्ये सुरत शहरामध्ये दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळाले होते, ते म्हणजे सुरत नगरीमध्ये. ते जिथं मात्र मांगरून ठिकाणी मैदानावरती धिंगाणा घालताना पाहायला मिळत आहेत अक्षरशः. आपल्या चांगल्या पद्धतीचं स्टेज, अर्थात मैदान इथं
आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे लक्ष्मण बालू भगत मांगरुण गावचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं मैदान इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा मी सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. त्यांना मी विनंती करतो की स्टेजवरती जाऊन विराजमान व्हायचे. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती. चौकार आला का? धन्यवाद. सुरेख चेंडू, फ्रीचा चेंडू असणार आहे. राईट मोर द विकेट. मोठा फटका येतोय, चेंडूला पाठवलं जातंय सीमा पार. प्रफुलच्या माध्यमातून येतोय दर्जेदार षटकार. सातत्याने पुन्हा एकदा प्रफुल्ला इथं तर ब्लॉक केलं होतं, खोदून काढला होता, ताकद वापरली होती. सुरेख चेंडू अडवला जातोय आपल्या पायाने. चेंडू अडवला जातोय, शरीराचा वापर केला जातोय. पूर्णपणे आपली ताकद झोकून दिली या मैदानावरती. नक्कीच मित्रांनो किती महत्वाचे सामने असणार आहेत प्रत्येक संघासाठी. तर या फिल्डिंग या मिळतंय नक्कीच मित्रांनो. पाण्याने भिजवलेली कपडे सुकवली जातात, मात्र घामाने भिजवलेली कपडे ही अंगावरती सुकवली जातात. त्यामुळेच नक्कीच मित्रांनो घाम गाला, नक्कीच तुमच्या घामाला यश मिळणार आहे. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. एक धाव घेतली जाते. 43 धावांची सलामीची जोडी इथं मात्र पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी ओमकार आणि प्रफुल्लाच्या माध्यमातून एक पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला चेंडू भिरकावून देतोय क्षेत्ररक्षक. वन बाउन्स फील्ड केला जातोय. संकेत पवार स्टेजवरती संपर्क साधायचा 2 मिनिटांसाठी. संकेत पवार. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. राईट मोर द विकेट मारा केला जातोय. डायरेक्ट टाकलेला चेंडू, मोठा हिट मारायचा होता, मात्र कुठेतरी प्रफुल्ला माहिती होतं आपण फसतोय. चेंडू गवस इथं मात्र डीप जाऊन चेंडू पडतोय. इथं मात्र जीवदान मिळतंय. ते म्हणजे प्रफुल्ल पोटेला कुठेतरी माहिती होतं आपण फसलोय. मोठा मासा झालेला अडकवला होता, मात्र झेला धरणीला दान केला जातोय. जीवदान मिळतंय ते म्हणजे प्रफुल्ल पोटे याला. एक मोठा आद्रा कुठेतरी मानला, एक विभागातील एक मोठा खेळाडू मानला जातो तो म्हणजे प्रफुल्ल पोटे. स्ट्राईकला तो म्हणजे ओमकार. घुटना टेको, तमाशा देखो, मात्र मिस हिट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीयेत आणि इथं मात्र गडी बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार कालगोड्याच्या माध्यमातून गडी बाद होतोय. षटक समाप्त होतोय. वरती यायचंय. आपल्या सामनेच आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभागाचे सह खजिनदार प्रफुल्ल पोटे, प्रमोद पोटे, मॅन फ्रॉम वालम बुद्रुक. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार. षटकार संघाचे संगणक शुभाशेख कॅप्टन पाठवायचे तुमचा. नाणेफेक केलं जाते ते म्हणजे वाघोली वर्सेस वारंगी यांच्या सामन्या दरम्यान. याच्यानंतरचा होणारा सामना वाघोली वर्सेस वारंगी. नाणेफेकीचा कौल केला जातोय मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. मी वाघोली संघाचा संगणक, वाघोली संघाचा संगणक, वाघोली संघाचा कॅप्टन
तसेच वारंगी संघाचा संगणक सुद्धा इथं उपस्थित आहे, मान्यवर सुद्धा इथं उपस्थित, इथं मात्र पाहायला मिळत आहेत नाणेफेकीचा कौल केला जातोय। वाघोली वर्सेस वारंगी यांच्या दरम्यान होणारा सामना, वारंगी संघाकडून नाणेफेकीचा कौल मागितला जातोय आणि वारंगी संघ नाणेफेक जिंकलेले, आपलं डिसिजन कालवायचं वारंगी संघ। सुभाष नाणेफेक जिंकलेला आहात, आपलं डिसिजन बॉलिंग नक्कीच। मी मान्यवरांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले मनोहर साहेब कालगोडे हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत। सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम। मराठ्याच्या स्वराज्याची संकल्पना जागवणारी वीर माता, धीरादात्य शालीन कन्या, वीरपत्नी, ज्यांचा उल्लेख आपण राजमाता आणि राष्ट्रमाता करतो, जिजाऊ मासाहेबांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतोय। या गावाचे ग्रामदेवत काळभैरवनाथ यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। राज्याचे, आपल्या या महाड तालुक्याचे, महाड, पोळादपूर, माणगाव तालुक्याचे आणि आपले सर्व खेळाडूंचे आणि तमाम जनतेचे लोकप्रतिनिधी, जे आत्ताच काही दिवसातच मंत्रिपदावर विराजमान झालेले माननीय आमदार नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। तरुणांच्या गळ्यातील ताईत ज्यांना संबोधलं जातं असं एक उमदं नेतृत्व आणि आपल्या सर्व तरुणांचं आशास्थान ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपले विकास शेठ गोगावले साहेब। या पंचकृषीत अभिमानाची आणि सन्मानाची आणि खेळाडूंना जे सन्मान देण्याची परंपरा या नवतरुणांनी जोपासली आहे। वरदायिनी माता कबड्डी असोसिएशन असेल किंवा कबड्डी क्रिकेट असोसिएशन असेल, या खरोखरच वाखाणण्याजोगं या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम नेहमी या तरुणांच्या माध्यमातून पाहायला मिळतील। ते वाळंद बुद्रुकचे तरुण असतील, झोळी चाकोणचे असतील किंवा जाधवपूर किंवा मांगरूण, वाघोली, पंधेरी, खरोखरच यांना धन्यवाद देऊ इच्छितो की या ठिकाणी आपण हा क्रिकेटचा सामने या ठिकाणी चालू केलेत। आम्ही सुद्धा खेळलो शालेय जीवनात याच मैदानावर, बराच आमच्या या ठिकाणी जाधवपूरच्या टीमच्या सुद्धा या बराच खेळाडूंनी या ठिकाणी प्रावीण्य गाजवलं होतं। खऱ्या अर्थानं या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त होत असताना आपले खेळाडूसुद्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळीवर खेळतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो। त्याचप्रमाणे आज या मंत्रिचषकासाठी अनेक मान्यवरांनी बक्षिसांचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे आणि आज नवतरुण पिढी खऱ्या अर्थाने एक प्रत्येक समाजातील घटकाला एक चांगल्या प्रकारचं स्थान या ठिकाणी आमचे तरुण वर्ग देत असतात। अभिमानाची गोष्ट आहे की वरदायिनी मातेच्या आशीर्वादानं आपण सर्व कार्यक्रम या ठिकाणी पाडत असतो। झोंब्यांचे कार्यक्रम असू द्या, बैलगाडीच्या शर्यती असू द्या, कबड्डीच्या असू द्या, क्रिकेटच्या असू द्या, आता फक्त आम्हाला एकच खंत आहे आणि ती खंत आम्ही पुरी करणार आहे। तरुणांनी त्यामध्ये सहभाग न घेता आम्हाला फक्त सपोर्ट करायचे। आम्हाला फौजिंगच्या या ठिकाणी स्पर्धा भरवायच्या आहेत, आपल्याला नामदार श्री म्हणून या ठिकाणी फौजिंगच्या स्पर्धा भरवायचा आमचा मनोद आहे, तरी तरुणांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल। या ठिकाणी बरेच मान्यवर येणार आहेत। आत्ताच आपल्या राज्याचे मंत्री महोदयसुद्धा यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, तरी आम्ही सर्वांना यावेळी धन्यवाद देतो की आपण अशाच प्रकारे वेळोवेळी सर्वजण तुम्हाला सहकार्य करतील, पण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपण प्रत्येक कार्यक्रम आवर्जून राबवावे। नवतरुणांना विनंती राहील की आपण खऱ्या अर्थानं या देशाचे नागरिक आहात, या समाजाचे घटक आहात, या विभागाचे तरुण नेतृत्व, उमदं नेतृत्व आहात अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो। आणि आज तुम्ही हा मोठा कार्यक्रम, भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहात, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतोय। मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल
तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद मनोहर साहेब कालगुडे यांच्या माध्यमातून एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर. क्रिकेट हे आपली पहिल्यापासून चांगलं खेळ सगळ्यांनी खेळ चांगला व्यवस्थित खेळावा असंच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथं मान्यवरांचं आपल्याला इथं मात्र मनोगत पाहायला मिळालं. आपण जाऊया तत्पूर्वी मैदानावरती. वालम बुद्रुक हे संघाने इथं मात्र थैमान घातलेला पाहायला मिळतंय. मैदानावरती हल्ला चढवला जातोय ते म्हणजे शेंदूर मलई संघाच्या गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. इथं मात्र चेंडू जाईल, बघूया पंचांकडे बोलूया. चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा येतोय दर्जेदार चौकार. प्रफुल वैयक्तिक 50 धावा बॅट वरती करायचे. प्रफुल पंच 2 मिनिटं. प्रफुल इथं मात्र वैयक्तिक 50 धावा. धन्यवाद. या टुर्नामेंट मध्ये पहिली अर्धशतक लागते ते म्हणजे प्रफुल पोटे, मॅन फ्रॉम वालम बुद्रुक, गावचा सुपुत्र. हा काय फटका. पुन्हा एकदा सलामी देतोय ते म्हणजे समालोचन कक्षेला अक्षरशः धिंगाणा घातलाय तो म्हणजे प्रफुल्ल पोटे, वालम बुद्रुक गावचा सुपुत्र. काय फलंदाजी केले.
भूमिपुत्र प्रीमियर लीग मध्ये इथं तर धावबाद होतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन बॅक टू द सावलीच्या आसऱ्याला हॅलो 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 24 चेंडू आणि 85 धावांचा प्रत्युत्तर देताना कुठेतरी खराब सुरुवात म्हणता येईल ते शेंदूरमले संघाच्या फलंदाजांकडून एक मोठा आद्रा गडी बाजून बॅक टू द पॅव्हिलियन परतला होता. आता मात्र सामना पाहूया. याच गोलंदाजावरती प्रफुल्लने हल्ला चढवला होता. तोच गोलंदाज इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. मित्रांनो क्रिकेटमध्ये आखूड चेंडू हा खोटा चेंडू मानला जातो आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय. चेंडू जाईल सीमा पार येतोय षटकार. आहे वेळ खूप झालेला आहे. वेळेच्या अभावामुळे थोडस लवकर करायचं आहे. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. एक सुरेख झेल टिपला होता तो म्हणजे प्रमोद याच्या माध्यमातून एसटीच्या मागे गडी बाद केला जातोय. पुन्हा एकदा इथं मात्र ओमकार रितेश फोटेच्या माध्यमातून एक पुन्हा एकदा वालंगा होता. एक तरुण तरफदार नेतृत्व इथं मात्र गोलंदाजी सज्ज राईट मोर द विकेट मारा केला जातोय. बॅट अक्षरशः फेकली होती चेंडू मागे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव रोखू शकत नाही. तिथं मात्र प्रमोद यांच्या माध्यमातून चुकी होते. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. हे 2 घ्या. एक धावून काढले आणि एक डिक्लेअर. एक भव्य दिव्य टुर्नामेंट इथं मात्र पाहायला मिळते. वरदायिनी आई वरदायिनी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभागाच्या माध्यमातून मंत्री चषक पर्व दुसरं डिक्लेअर धन्यवाद. एक रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेले सामने आई वरदानी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभाग आयोजित मंत्री चषक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. भव्य दिव्य क्रिकेटचा 16 इथं मात्र पाहायला मिळतोय. त्याची देही त्याची डोला. एक युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण घर बसल्या स्पर्धेचा आनंद लुटू शकता.
नक्कीच तुम्हाला लिंक मोबाईलच्या माध्यमातून देत नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरवलेली आहे. राईट ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आखूड रप्प्याचा चेंडू मागे फिरून चेंडू मारायचा होता. कोणताही टायमिंग चुकत नाही. इथं मात्र कुठेतरी रितेश फॉलो थ्रू मध्ये चुकी करतोय. पंचांकडे दात मागितली जाते, मात्र षटक घोषित केलं जाते पंचांच्या माध्यमातून. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती शेंदूरमलई संघाची 12 चेंडू आणि 12 धावा. 85 धावांचं प्रत्युत्तर देताना च्या फलंदाजाने 16 चेंडूवरती 15 चेंडूवरती 60 धावा कुठल्या होत्या ते म्हणजे प्रफुल यांनी. इथं मात्र काऊ कॉर्नर 38 सर्कलच्या मध्ये झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कोणती चुकी होत पहिलाच सामना झाला होता त्याच्यामध्ये सोलमकोंड संघाचा सागर निकम हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्याला मी सागर निकम यांना विनंती करतो की टॉचका बॉस वरती यायचंय आणि मी विनंती करतो मान्यवरांना अनंत शिंदे साहेबांना की त्याला इथं सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो सोलमकोंड संघाचा सागरला विनंती करतो की टॉचका बॉस वरती यायचे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडूला फिरकवलाय. तत्पूर्वी जाऊया, झेल टिपला जातोय. झेल टिपला जातोय आणि गडी बाद होतोय. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. राहुल शिंदे मांगरून गावचे त्यांना मी विनंती करतो की त्यांचा इथं सत्कार करायचा आहे.
सोलमकोंड संघाचा सागर हा सोलमकोंड गावचा सागर संघाचा हा खेळाडू पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मी त्याला विनंती करतो की टॉचका बॉस वरती यायचंय. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती स्वतः स्वतः संकेत पवार चेंडूच्या मागे इथं मात्र पळताना पाहायला मिळते. चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते. इथे मात्र सागर निकम याला सन्मानित केले जाते. पहिल्याच सामन्याचा सामनावीर ठरला होता तो म्हणजे सागर निकम. तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित जाधवपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कालगुडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे असोसिएशनच्या वतीने. तर मी संभाजी कालगुडे यांना विनंती करतो, संभाजी शेडगे त्यांनी यांचा त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू अडवला जातोय. एक बलाढ्य धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दबावाखाली शेंदूरमाली संघ पाहायला मिळतोय. मात्र त्याच उत्तम दर्जाची गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल मित्रांनो. सुरेख अशी गोलंदाजी इथं मात्र वालन बुद्रुक हे संघाकडून इथं तर पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी उपस्थित लक्ष्मण भगत यांचा या ठिकाणी क्रिकेट असोसिएशन वाहन विभाग वतीने सन्मान करण्यात येत आहे. मी नागेश कोंडलकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सामनावीर झाला तो म्हणजे 15 चेंडू मध्ये अक्षरशः 16 धावा कुठून काढल्या होत्या तो म्हणजे प्रफुल्ल पोटे. प्रफुल्ल पोट्याला विनंती करतो की नाणे आपली मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं आहे.